ढील दे तेरे भैया उस पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए पतंग घेतला उडवता येतो पतंग पतंग को खींच दे पतंग घेतला उडवता येतो पतंग तेज 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 है मांझा अपना तेज है तेज 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 है मांझा अपना तेज है उंगली कट सकती है बाबू हो हॅपी उडवा उडवी गाईज तेरे भैया सर्वांना उडवा उडवीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी उडवा उडवी गाईज. ढील ते करा आज आम्हाला पतंग रस्त्यातच भेटला, त्याला उडून टाकला. आम्ही फक्त आणली होती साधी आणि चक्री आणि चक्री ढील. आणि आम्हाला भेटली मांजा आणि पतंग टिणी. फ्रीमध्ये देण्यात आलेलं आहे. का तेजस त्या पिवळ्याला कापू शकणार का? जानने के लिए देखते रहिए मला. भरपूर ढील दिसते मित्रांनो. आणि इथं काट आहे आमचा. मित्रांनो आमचा प्लेअर आपल्याच प्लेअरने काढलेला आहे. तर अशा रीतीने मित्रांनो तर अशा संक्रांत रीतीने संपलेली आहे. संक्रांत आमची सगळ्यांना संपलेली आहे. आमचा पतंग काढायचाच होता. येऊ का? हा फक्त एक ट्रायल होता, जस्ट भेटलं म्हणून उडवला. आता आम्ही जाणार आहे धोक्याकडे. त्याच्याकडे मित्रांनो, भरमसाठ पतंग असतात. हा पतंग होता कटलेला, त्याचा हा कटलेला मांजा, त्याच्यामुळं हा परत कटला. हा, याची आता काही आम्ही चुकी नाही मित्रांनो. आमचा आम्ही नवीन कसे- घेईन, नवीन मांजा घेईन, नवीन पतंग काढू. नवीन आणि मांजा, लगेच आमची कटून नवीन जाईल. ध्यास. आहे की नाही? येस. कटलेला हा. मांजा पतंग कसं कटते? मांजा काढला पतंग काढला. आता कटलेला मांजा होता. पटलं पटलं आम्हाला पटलं. तो आहे का? हा मांजा होता कटलेला, मग चांगलाच होता, कटला असता का? नाही चांगलं असतात नसतं का? आता पटला. काढतो. नाही ढील म्हणून ऍज अ वापरू ना त्याला. त्याच्या ढील आहे ना आपल्याकडे? वरून पुढून त्याच्याबरोबर आपण नवीन मांजा लावू मित्रांनो. इथून नवीन सुरुवात करू. इथं आम्ही दोघं लहानपणी पतंग उडवायचो. हा. इथं ही चक्री देते. आता गच्ची लहान झाली आहे ना आम्ही मोठी. वायर होते तरी पतंग उडवत आलो. हे आजूबाजूला जेवढे बिल्डिंग दिसतात का तेव्हा बिल्डिंग पण बघून घ्या. माणसाची उन्नती झाली आणि उन्नतीचा चहा 12चा झाला. चला. कसं वाटलं तुम्हाला तिळगुळ घेऊन? तिळगुळ घेऊन मस्त वाटलं, पण गोड गोड बोला हे सगळ्यांना सांगणार मी, कारण आंबट बोलते सगळे. हा आंबट खाते तुम्ही? आंबट बोलायला गोड बोला ना. आमचे कॉलेजचे सर होते गोड बोले. तुम्ही हा तुम्ही गायकवाड, जोगदंडे, जाधव, माधव काही असो, आम्ही कॅमेरा पुसतो गोड बोले बरा ना. आणि यांच्या गोळ्या संपलेल्या आहे. कुठं जाऊ ना, मी गिरवलं थोडं. किरण लावला तुमचा फोन? रात्री केलं त्यांनी फोन. अरे केले म्हणे पत्ता घेऊन जा फक्त आपण. आमच्या प्रथेनुसार आम्ही ठोक्याकडे पतंग उडवायला जातो. त्याच्याकडे सगळं सामग्री असतं, गच्ची बिच्ची सगळे. आम्ही फक्त जाऊन करायचं काम आहे, तर तिकडे जाऊया. हॅलो, काय चक्री चक्री भोवळी चक्री. असं नाही घ्यायचं, त्याच्यात अडकतो मांजा आणि त्याच्यात फाटून आडो याच्याकडे नाही काही, तुटून. याच्याकडे नाही काही तुला. पतंगच पतंग आहे सगळीकडे, पण आम्हाला जो पतंग पाहिजे तो भेटला नाही. पतंग आहे गरुडा. जेप अकॅडमी. अरे मी तुम्हाला बनवून देतो पेपरचा घरी. चला. डमशेले डमशे. पिंटू हमारा सिनेमा का दीवाना, जोर जोर से तू डमशेले डमशे. काय घाबरायचं नाही रे मांजाला. तू नाक कापून म्हणतो तू खूप झाला रे. नाक कापून म्हणतो तू खूप झाला रे. लोकांना समजलं नाही नाक कापायचं म्हणजे बरं का. नाक म्हणजे भाऊचं नाक. हे असं म्हणाचं तात्पर्य असं आहे की मांजा येईन इथून माझं नाकाला असा उडून जाईन आणि मी वर्ल्ड मोठ होऊन जाईन.
कसं बापू काय रे थांबा बरं इकडे लेफ्टला अरे तू लेफ्टला थांबा. अभिषेक आमचा मित्र हा इथे रामलेला आहे. जुना मित्र. जुना मित्र अभिषेक. कुठे भेटेल मग आता? मालच नाही तो. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? तिरंगा कुठे? तिरंगा दाखव बरं कसं आहे तिरंगा. काय ते तिरंगा बघ, इकडे. हा, दाखवा तुम्ही दाखवा. कुठे आहे तिरंगा? पांचट. यो तुझा यो माझा यो तुझा. मला कोण असं मग अर्धा एवढा आम्हाला ते अर्ध ना तुला बी अर्धच आहे का? मलाच पूर्ण आहे ते पाय शिकायचं. अलग अलग तेच घेऊ ना. हो का? अरे राव, तिरंगा ठेवून द्या मला. तिरंगा ठेवून द्यायला लावू. कसं वाटतं? कसं वाटतं? ठीक भारी आहे वाटतं थोडंसं वेगळं, नाही का? तू गेलं उडून दे पहिले नाही मला येतो उडवता. काही येत नाही बरं का ते पिल्लाच बदल घेतला. उडवता येतो पतंग. खाऊन टाकला. नाही, हाडून काय? भाऊ असा मी 5 रोडावरती मिनिटं खेळायला. होतो. मी रोडावरती होतो. पोरं गल्लीतून उडत येत. माझ्या कोणाला झाला असता माझ्याचा भेव सदैव राखीव ठेव. आता आम्ही किरण्याच्या ऑफिसमध्ये चाललोय. किरण्या 3:30ला सुटून आता वाजले 2:30. 1 तास फॉर किरण. किरणला भेटू चला. गरुड पतंगाबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो? आणि ते पतंग दिसतो छान आकाशामध्ये असं वाटतं पक्षी पुढे त्यांच्या आजूबाजूला पक्षी येतात. तुझं काय म्हणणं आहे मित्रांनो? याला पाहिजेच नाही गरुड पतंग. मला पाहिजे गरुड पतंग. किरणचं ऑफिस आहे बघा हे. किरणचं ऑफिस कसं ओळखायचं? कारण किरणची चप्पल इथे. इथं किरणची चप्पल आणि इथं किरणचा औषध ऑफिस. द पर्पज ऑफ बिझनेस इज टू क्रिएट अ कस्टमर वाईल क्रिएट कस्टमर. सर असं तो मध्ये गेला. याला म्हणतो ऑफिशियली हाकलला. आम्ही बाहेर जा आणि किरण बाहेर जा म्हणजे बाकीचे पण बाहेर जा. असं दे ना. नवीन गोष्ट नाही टीव्हीवर दिसणे आम्हाला. टीव्हीवर किती दिसतो आम्ही. कुठे टीव्ही? ही तर टीव्हीचा कॅमेरा. काय म्हणतो किरण्या? हॅपी संक्रांती उडवाउडी. आम्ही आलो टीव्हीवरती. चालतं ना भाई. टीव्हीवर आलो ना चालतं ना. टीव्हीवर आहे ना आम्हाला आंबात नाही. असं आहे का? चालतं ना. आम्हाला पतंग शोधायलाच 3:30 वाजणार आहे. कारण पतंगच असं शोधणार आहे आम्ही. पतंग सांग. गरुड पतंग. त्याला बी कळलं. जय तू. हां येस इथेच आहे आम्ही. इथेच हां चल चल. तू चप्पलमुळे ओळखला आम्ही तुला. अरे किरणी तर आहे म्हणे. जय मध्ये जय. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक हॅपी बर्थडे. दादा चप्पल. तेजसच्या ऑफिसमध्ये जाणं हे कदाचित उपयोगी होते. कारण तो इथलाच होता एका टायमात. पण मी जे गेलोय ना ह्यो बी जे गेलाय डायरेक्ट किरण बाहेर जा. चला पतंगाच्या शोधात. पहिले वरती. अरे हा ए चल गच्ची चेक करून घेऊ ना. बंद पाहून घेऊ. बंद आहे का? जी गच्ची आहे विकत नाही भेटत ना आम्हाला पतंग. आम्ही फुकट गोळा करणार. काढलेले पतंग पकडणार. कोणती गच्ची नेमकं? गच्चीला असं कुलूप लावेल ना मोठ्या भारी बजाजचा. नाही जाता येणार तिथे. ठीक आहे मग शोध पतंगाचा. आपण ते पाहिलं का ते दे. दोन पण डायरेक्ट मागून आहे का पुढं. त्याच्यातून? कलर आहे काका बरं घ्या बरं पुढे. अरे निळा पण आहे. निळा पण आहे पुरा. निळा काढा बरं. मित्रांनो याच्यातून अशी शीख भेटती की उमेद कधीच हारायची नाही. शेवटी आम्हाला छोटा पक्षी होता महिना भेटलेला आहे. काय इकडे होता येऊ. तिकडे होता नाही होत काही विषय नाही. पण उम्मीद का दामन छोटा तो नाही है.
प्लास्टिकचा ग्लास तुटतो नाही मित्रांनो, अशा रीतीने शॉपिंग झालेली आहे बघा. एवढे पतंग घेतलेले आहे आम्ही. आणि मांजा घ्यायचं टाळलेलं आहे आम्ही यावेळेस म्हणजे यावेळेस मांजा घ्यायचं, कारण मांजा घेतलंय दुसऱ्याच दुसऱ्याचाच वापरतो. तसं सांग ना. यावेळेस स्वतः पण नाही घेतला, कारण स्वतःच्या जीवालाच भेव वाटतो गाडी चालवताना की भाई मांजा लागेल. तर आपण स्वतः मांजा कशाला घ्यायचा? योग्य आहे की अयोग्य आहे मित्रांनो? योग्य आहे का? योग्य आहे का? हो योग्य आहे. तिकडून येतो. ते तिकडून रस्ता आहे आणि येऊ आपण इथं आलो. त्याच्याकडे का सांग, झाडाकडे जायचं का? इथून मला वाटतं असं उडून मस्त पैकी हवा कुठूनची सांग ना. अरे हवा आपली ते झेंडा बघ, भद्रा मारुतीचं ते झेंडा बघ. कोणतं? मिस्टेक. आहे ना. यार उशीर झाला तर शेकोटी. नाहीच. अरे टेंट आणायला पाहिजे असतं यार. तर मित्रांनो, ही जागा निवडलेली आहे आम्ही पतंग उडवायला, एकांत मध्ये, ना पेज ना कोणाशी काही हेज, आपलं थेट. आम्ही एकमेकांसोबतच पतंग घेणार, पेज घेणार. आणि आमच्याकडे मांजा तुम्हाला जसं आधी सांगितलं. कुठे मांजा? काय हे बघा, एकदम स्वीट अँड सोबर मांजा, साधी मांजाचा लाड नाही आपल्याकडे. भाऊ उलटी कान बांधून नाही उडत रे लवकर. उलटी कान बांधून उडू लागला भाऊ. आणि अंगापासून दूर घेण्याची क्षमता त्या पतंगात नाही. कस तुटला. अरे उड राहिला, तुटल्यावर पाय येड्या तोड. अरे डायरेक्ट सिट डाऊन. अशी खिच मारायची बाय. मित्रांनो, कॅमेराचं मार्ग खतरनाक सीन चालू आहे. तुम्ही ते मिस करताय. त्याच्याने काम करतो का? एक काम करतो का? इकडे माझ्याकडे स्थिर पकडून ठेवा. इकडे माझ्या पुढे येऊन उडो. हा माय फ्रुटी येते, फ्रुटी दान जास्त. मला आवड निर्णय घ्यावा. मग काय सांगू लागलो तुला? डायरेक्ट मी तो आम्ही माझा ते हे घेऊन जाऊ. कर्म मोडलाच नाही इथपर्यंत माहिती. कर्मा इकडे तुझं पतंग उडून देतो मी. ए कर्मा इकडे काटे आवड धर. दगडात बांधायचं. नवीन शक्ती काढतो मी माझी. सेफ्टी वाले. अरे बांध ना पहिले. असं तू उडू ना बोटाला बांधून. एक पुरे नोडायचं म्हणाले. शाळा काय पतंग सोडून आणतो बरं का. एवढं दूर सोडायचं आला. अरे हो कण पहिल्याची वर्षी छोटी बांधतोय. इकडे कर मा इकडे इकडे हे उड. मग आमच्या हवा गेली रे. आता कधी येतो उडला तुम्हाला इथंच उडतंय. तो हातात आणला पण हा पासून आणलं पहिले.
तो मला देतो का माझा देतो एवढं आहे तरी अच्छा एवढून दाखव मग मला मग पाहू आपण हालो खालतो सुंदरीला जेसन हालो हा त्याला हालो हा अरे नाही हा चांगला आहे ना अरे हा उडणार चांगला पद्धत घे तू अरे हे पाहिजे ना कण कशी बांधलेली तो लाव ना पण सिल्वर दिसला पाहिजे ना आभाळ सिल्वर दिसला पाहिजे ना काय आबाळन काय अरे हे घे नाही तर माझा घे उडू हात तिकडे त्याला मला हात येणार नाही खालचं इकडे दे माझ्याकडे नाही नूडल्स पुरी हवा गेली आता बदन घेतला उडवता येतो बदन खाऊन टाकला कॉमन आहे ना ते पार करता येतो त्या पाय अंगाच्या लांब उडाला जयसर समोर मागवर का मागून समोर मारू नको जयसन आप तेवढ्याच्या पहिले नाही म्हणतो ये पाहिजे मी उडून ढगातून खाली आलतो त्याला पतंगच आणते नको उडू असंच घ्यायला नाही लांबपर्यंतच घ्यायचं ते म्हटलं नाही का पतंग कशी फाडली द्यायची लहानपणी हे काय करतो माहिती का धरून ठेवतो अरे सोड ना ढील हा सोड वरती गेलं की ते ना ठिंग्या हा ते ठिंग्या देतं जाऊन टाकीन गे ते हा असं वर खाली तसंच लेकरं पाहून काय म्हणत हवा लागली पाय वरती घे पाय खाली घे पाय घ्या उडू दे रे त्याला आता उडलं उडू येणारच पाहिलं लगेच काय ते का क्रिश द शाहरुख द ठेवेश द ओकेच द आता इथून निघायची बात आहे आमची यस इथून पुढे दिवस संपला नाही मित्रांनो नाम विस्तार दिने आज तर आम्ही जाणार आहे विद्यापीठ तर सर्वांना नाम विस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यस तुम्ही काय बोलू इच्छिता नाम विस्तार दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा यस आता भेटूया विद्यापीठाला तर हा हनुमान टिकिडीचा बॅक साईडवाला आहे इथून चाललोय आम्ही काय रस्ता आहे मित्रांनो तर हा रस्ता हरवलं आम्ही इकडून हा रस्ता आहे वरती सागरातील मंथन किमात होते समतेच्या भावनातील चंदन किमात होते तालात जीवनाच्या विषमतनातली न्यायाची रागदारी गुंजन किमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला घड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला शिपविले कैक ज्ञानी माझ्या दुरंधराने इतिहास घडविला
विद्यापीठामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हो इकडं अशा सगळं रीतीने भीमसैनिक इथे आजचा दिवस साजरे करायला येतात आणि सगळे येतात. नाही सकाळी नाही, सकाळपासून गर्दी असते तशी तशी रात्री 12 वाजेपासूनच असते गर्दी, म्हणजे वंदन वगैरे चालू असतं. येतं ना काय अशा प्रकारे हा कॉम्बो ब्लॉग संक्रांत पण आणि नाव पिस्ताल दिन पण. नाव दिसतं. तूने मेरे जाना तुला पाहिजे काही जी पाहिजे ती भेटलेली आहे. आता बघा हा नो 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 हे लेट्स गो चलो जल्लोष करू. चष्मा बिष्मा काढ के आणि पत्तीचा चष्मा घाल के. अरे भारी रे चलेस. हो तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा दिवस साजरी केलेला आहे. तर ब्लॉगचा एंड करून टाकू आपण इथे. आणि तुम्हाला करायचं काय, चॅनलला लाईक करा, चॅनलला लाईक नाही करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. बाकी इसी के साथ बाय बाय टाटा शबाखे.